कोल्हापूर जिल्ह्यात काळ्या धंद्यांनी आपले पाय घट्ट रोवलेत। हे वक्तव्य कितीही क्लेशदायक असलं तरी ते कटू सत्य आहे। गेल्या 3-4 वर्षांमध्ये अवैध व्यावसायिकांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय। मटका, वेश्या व्यवसाय, दारूची चोरटी वाहतूक, रमी आणि पत्त्यांचे क्लब, जुगार अड्डे इतक्या उघडपणे सुरू आहेत की या व्यवसायांना कायदेशीर परवानगी मिळाली आहे का अशी शंका निर्माण होते। ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे काळे व्यवसाय सुरू असतील तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची घोषणा वेळोवेळी झाली असली तरी प्रत्यक्षात कारवाई कधीच होत नाही। याचाच अर्थ या सर्व अवैध व्यवसायांना पोलीस प्रशासनाचा छुपा नव्हे तर उघड पाठिंबा आहे। कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांचा सुळसुळाट झालाय। चंदगड तालुक्यातील शिनोळी फाट्याजवळील देवरवाडी सारख्या ठिकाणी बिनधास्तपणे जुगार अड्डे सुरू झाले। कोल्हापूर आणि कर्नाटक सीमा भागावर असणाऱ्या या अड्ड्यात रोजची उलाढाल 80 लाख ते 1.25 कोटी रुपये इतकी आहे। तिथं केवळ जुगारातला हाय प्रोफाईल समजला जाणारा अंदर बाहेरचा खेळ होतो। त्याची दृश्य आणि तिथली कार्यपद्धती आपण मंगळवारी पाहिली आहेच। गोळा होणाऱ्या या भल्या मोठ्या रकमेपैकी अगदी किरकोळ रक्कम खेळणाऱ्यांना मिळते। एखादाच व्यक्ती जिंकतो, इतर जण मात्र जुगार अड्डा मालकाच्या तिजोरीत भर टाकत असतात। अगदी सार्वजनिक मंडळाच्या हालचालीचा वेध घेणाऱ्या पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाला या अड्ड्याची वार्ताच नाही असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल। एवढी मोठी उलाढाल होणार म्हणजे प्रत्येकाच्या वाटण्या या आल्याच। त्यानुसार तोंड बंद ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरील छोट्या मोठ्या पुढाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांना व्यवस्थितपणे मॅनेज केलं गेलंय। पोलीस दलाबाबत सांगायचं झालं तर तिथंही सर्वांना खुश केलं जातं। अड्ड्यातीलच एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार चंदगड पोलीस निरीक्षकाचा चार्ज असणाऱ्या अधिकाऱ्याला महिना 60,000 रुपये, LCBला 1 लाख रुपये, चंदगड पोलीस स्टेशनला 50,000 रुपये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 5 लाख रुपये बाजूला काढावे लागतात। आता या पैशांची देवाणघेवाण कुठं होते आणि याला पुरावा काय हे प्रश्न आलेच। पण ही देवाणघेवाण झाल्याशिवाय दररोजची कोट्यवधीची उलाढाल राजरोजपणे होईल का याचं उत्तर एखादा लहान मुलगाही देईल। आता प्रश्न राहतो तो या अड्ड्याची मालकी कुणाकडे याचा। आमच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातीलच काही जण त्यात सक्रिय भागीदार आहेत। कोल्हापुरातील मटका व्यवसायावर वर्चस्व गाजवणारा अनभिक्षित सम्राट या अड्ड्याचा मुख्य भागीदार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर नगरीची सेवा करणारा सूर्याचा वंशज हा देखील एक घटक आहे। पण सर्वात मोठा आणि मुख्य सूत्रधार आहे कर्नाटकचा। राज्य एकत्र करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा चेहरा म्हणून तिथल्या विधिमंडळात प्रवेश केलेला, अनेक वेळा एका नगरीचं प्रमुख पद भूषवलेला आणि बेळगावमध्ये पाटीलकी करणारा, महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर सुरू असलेल्या या सर्वसामान्यांना नागवणाऱ्या आणि मोजक्याच लोकांना गब्बर करणाऱ्या अंदर बाहेरच्या खेळाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पण सध्याच्या राज्यकर्त्यांची हतबलता आणि त्यांच्यातील इच्छाशक्तीचा अभाव पाहिला तर या चित्रात फारसा फरक पडेल असं वाटत नाही। बी न्यूजनं जुगार अड्ड्याची थेट दृश्य दाखवून वस्तुस्थिती पोहोचवली आहे। आता हे चित्र वस्तुस्थिती दर्शक आहे की स्वतःची आरती ओवाळून घेणाऱ्या राज्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार विदारक आहे हे जनतेला सहजपणे कळून येईल।